नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त एक्सपायरीवरती होणार आहे। तर जवळपास आजच्या दिवशी जर आपण बघितलं तर एक्सपायरी प्रत्येकाचे बदललेले आहे। फक्त निफ्टी आणि सेन्सेक्सचे एक्सपायरी जे आठवड्याला आहे, बाकीचं बँक निफ्टी वगैरे फिन निफ्टी हे मंथली एक्सपायरीला म्हणजे कन्वर्ट केलेलं आहे। आणि लॉट साईज पण आज वाढवलेला आहे। आपण बघू शकताय निफ्टीचं 75चं लॉट साईज झालेलं आहे। तर आज मी तुम्हाला सांगतो एक्सपायरीला काय करायचं आहे। बरेच जण म्हणतात की एक्सपायरी दिवशी जे की म्हणतात की इथं हिरो टू झिरो असतं। हिरो टू झिरो म्हणजे काय, 1 रुपयापासून 100 रुपये किंवा 100 रुपयापासून 1 रुपयाला जे असतं त्याला हिरो टू झिरो म्हणतात। तर असे ट्रेड तुम्हाला काय करायचं आहे, कशा प्रकारे तुम्ही एक्सपायरी दिवशी ट्रेड करू शकता, ज्याच्यातून तुम्हाला एक मोठं प्रॉफिट होण्याचे एक चान्सेस आहेत। एक्सपायरी दिवशी शक्यतो डीके खूप फास्ट होतो, त्यामुळे लॉस पण मोठा होण्याचे चान्सेस आहे। पण आपण त्याच्यामध्ये पण कुठलं एक स्ट्रॅटेजी आहे का ते आपण वापर करून चांगले रिझल्ट काढू शकतो। अशा प्रकारचं आज आपण इथं स्ट्रॅटेजी बघणार आहे। तर इथं 9 तारखेचं आज आता जर ह्याच्या अगोदरचं मी जेव्हा व्हिडिओ बनवतो त्याच्या अगोदरचं जर एक्सपायरी बघितलं तर 9 तारखेला आहे। आणि 9 तारखेला जर इथं आपण बघितलं एक्सपायरीचं इथं, तर 9 तारखेचं एक्सपायरी खूप फ्लॅटमध्ये या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला, म्हणजे मार्केटचं मोमेंटच नाही आहे। हे जे मोठं मोमेंट दिसतं आहे तर ते 10 तारखेचं आहे। तर 9 तारखेला एक्सपायरी होतं। तर आपण सध्याला मार्केट डाऊन साईडलाच पडत आहे, कारण की सिच्युएशन तसं असल्यामुळं बाहेरचं मार्केट डाऊन साईडला पडत असल्याने आपण इथं एक्सपायरीला आपल्याला मोमेंट दिसलेलं नाही आहे। तर आपण थोडंसं पाठीमागं जाऊया। 9 तारखेच्या अगोदर 2 तारखेच्या एक्सपायरीला आपण बघूया। तर इथं 2 तारखेचं एक्सपायरी या ठिकाणी मी इथं लावलेलं आहे। आणि बँक निफ्टीचं मी चार्ट घेतलेलं आहे, फक्त निफ्टीसाठी याचं तुम्ही बघू शकताय। आणि ही स्ट्रॅटेजी सेम तुम्हाला जर दुसरीकडे कुठं अशा प्रकारचं सेटअप दिसत असेल तर तुम्ही तिथंही देखील याचं अगोदर तर सुरुवातीला तुम्हाला अभ्यासच करायचा आहे, ॲनालिसिस करायचं आहे, कारण व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवत आहे। बाकी तुमच्या मर्जीनंच तुम्ही ट्रेडिंग करावं अशी मी तुम्हाला एक विनंती करतो आहे। तुम्हाला फक्त शैक्षणिक हेतूने हा व्हिडिओ बनवतो आहे। तर 2 तारखेचं या ठिकाणी तुम्ही चार्ट बघू शकताय। 2 तारखेचं चार्ट आहे हे पूर्ण ओव्हरऑल टोटल 2 तारखेचं हे तुम्हाला तुमच्यासमोर मी चार्ट ठेवलेला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक्सपायरी दिवशी दुपारी, आता मार्केट कधी आहे एक तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं थोडंसं इथं तुम्हाला सांगतो मी इथं। तर मार्केट काय करतं आहे, एक तर साईडवेज असतं आहे ट्रेंड, तिन्ही प्रकारचे ट्रेंड सांगतोय। किंवा मार्केट काय करते, सकाळून दुपारपर्यंत वरती जातं आहे, दुपारून खाली येतं आहे। किंवा मार्केट कधी सकाळी खाली डाऊन साईडला जातं आहे आणि दुपारनंतरनं वरच्या साईडला येतं आहे। ओके, आणि जर ट्रेंडिंगमध्ये राहिलं, ट्रेंडमध्ये रेंजमध्ये राहिलं तर दुपारी एकतर वरती जातं आहे किंवा खाली तर येतं आहे दुपारी। हे 3-4 प्रकारचे आपण मुवमेंट बघू शकताय मार्केटमध्ये। तर एक्सपायरी दिवशी आपल्याला काय करायचं आहे, दुपारनंतरनं, आता इथं एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल तुमच्या समोर मी ठेवतो इथं तुम्ही बघू शकता। इथं काय झालेलं आहे, मार्केट 2 तारखेला ज्यावेळेस ओपन झालं आहे, सुरुवातीला ट्रेंड दिलं आहे वरच्या साईडला, त्यानंतरनं काय केलं आहे, एक साईडवेज झोनमध्ये या ठिकाणी एक बॉक्स टाईप सेटअप केलेलं आहे इथं, बरोबर आहे। तर याच्यामध्ये अप साईड अप डाऊन काय केलं आहे, इथे एक सपोर्ट, इथे एक सपोर्ट, इथं रेजिस्टन्स आणि इथे एक रेजिस्टन्स, याला मार्केटनं काय केलेलं आहे, ब्रेक केलेलं आहे। ओके, मार्केटनं काय केलं आहे, ब्रेक केलेलं आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक एक्सपायरीला, कुठलीही एक्सपायरी अशी नका, दुपारी अर्ध्या दिवसानंतरनं, सकाळचं मुवमेंट कसं का असे नका, त्याच्यावरती वेगळ्या कुठल्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी असतील तर अजून ते पण आणण्याचा प्रयत्न करतो आहे। किंवा ऑलरेडी बरेचसे स्ट्रॅटेजी एक्सपायरीवरती मी आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये अवेलेबल केलेलं आहे, तुम्ही जाऊन बघू शकता जर तुम्ही नवीन असाल, बघितलेलं नसाल। आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच प्रकारे साध्या सोप्या पद्धतीचे व्हिडिओ स्ट्रॅटेजीज मी तुमच्यासाठी आणत राहीन। आणि आणलेलं पण आहे ऑलरेडी, चॅनलवर तुम्ही बघू शकता, व्हिजिट करू शकता। तर तुम्हाला ह्या एक्सपायरीला काय करायचं आहे, येणाऱ्या पुढच्या एक्सपायरीला करायचं म्हणजे काय, सुरुवातीला तर तुम्हाला पेपर ट्रेड करायचं आहे की ॲक्च्युअलमध्ये हे स्ट्रॅटेजी वर्क करते की नाही, काम करते की नाही, हे तुम्हाला बघायचं आहे। कन्फर्मेशन मिळत असेल तर तुमच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावा। तर इथं एक्सपायरीला तुम्हाला दररोज अर्ध्या दिवसानंतरनं अशा प्रकारचं जर रेंज तुम्हाला मिळत असेल, ते रेंजला अशा प्रकारचं एक सपोर्ट, जसं तुम्ही बघू शकता, एक सपोर्ट आणि एक रेजिस्टन्स अशा प्रकारचं ड्रॉ करा। किंवा अशा प्रकारचं एक तुम्ही सीधं चौकोन बॉक्स जरी केलं तरी तुम्हाला एकदम बेटर त्यामध्ये रिझल्ट, म्हणजे एकदम परफेक्टली तुम्हाला समजून येईल की स्ट्रॅटेजी कसं वर्क करते म्हणून। तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स करा, एक तर सपोर्ट रेजिस्टन्स कसं करायचं, एक तर इथून जिथून मार्केट वरती गेलं आहे त्याला एक रेजिस्टन्स, तिथून खाली आलं तर हे रेजिस्टन्स झालं, आणि तिथून खाली आलं तिथूनच मार्केट जर वर जात असेल तर हे खालचं सपोर्ट। तर हे अशा प्रकारचं आपण ह्याला सपोर्ट रेजिस्टन्स ह्याला ड्रॉ करू शकतो आहे। तर इथं
एकतर सपोर्ट रेजिस्टन्स किंवा अशा प्रकारचं बॉक्स तुम्ही ड्रॉ करायचं आहे। त्यानंतर मार्केट ज्या साईडला पण ब्रेक करेल, आता इथं काय केलेलं आहे सिंपल सांगायचं तर वरच्या साईडला मार्केट ब्रेक केलेलं आहे, तर तुमचं एंट्री इथं होणार। ओके, आणि बॉक्सला जर तुम्हाला अजून एक सांगतोय, बॉक्समध्ये एंट्री करताना लगेच बॉक्स तोडला म्हणून एंट्री करायचं नाही आहे, तर त्या बॉक्स नंतरनं वरती सस्टेन केलेलं पाहिजे। काही वेळेस काय होतं मार्केट ब्रेक करतंय पण एकच लाईन बनवतं आणि त्यानंतरनं पुन्हा मार्केट डाऊन साईडला येतं आणि तुमचं एस एल हिट करून टाकतंय। म्हणून तुम्ही प्रॉपर काय करा, वरती अशा प्रकारचं एखादं कॅन्डल 2-3 कॅन्डल जर वरती सस्टेन केले या रेजिस्टन्स नंतरनं, तर तुम्हाला तिथं काय करायचं आहे, सी म्हणजे कॉल बाय करायचा आहे। ओके, आणि हे बॉक्सचं जेवढं रेंज आहे, जर तो रेंज निफ्टीमध्ये जर एक फक्त 20 ते 30 पॉईंटचा असेल तर तेवढ्यामध्ये तुम्हाला प्रीमियम पडेल, एक 10 ते 15 रुपये प्रीमियम असेल, तेवढ्याचं तुम्हाला काय करावं लागेल, एस ए द्यावं लागेल प्रॉपर। म्हणजे तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर काय, आता तुम्ही इथं काय केलं, सी वाय बाय केलं इथं वरच्या साईडला, तर ह्या बॉक्स 20-30 पॉईंटचा असेल तर इथं खाली एस एल लावू शकताय या ठिकाणी, कारण खालचं काय शेवटचं एक लो असणार आहे, म्हणजे लास्ट लो असणार आहे, तिथं तुम्ही एक एस एल लावू शकताय। त्यानंतर मार्केट जसं जसं वरच्या साईडला जाईल तुम्ही त्या हिशोबानं तुम्ही तिथं ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट घेऊ शकताय। जर तुम्हाला एस एल ट्रेल करता येत असेल तर चांगली गोष्ट आहे, त्यामध्ये तुम्ही एस एल पण ट्रेल करू शकताय। आता थोडक्यात जर इथं म्हणलं, इथं मी वरती एक सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करतोय, तर हे रेजिस्टन्स ड्रॉ केलेलं आहे मी। आणि अजून एक जर बघितलं तर आपण अजून एक काय करूया, एक सपोर्ट पण ड्रॉ करूया, म्हणजे तुम्हाला ते इथं समजेल। ओके, तर हे काय केलं मी, सपोर्ट ड्रॉ केलं, वरती रेजिस्टन्स आणि खाली सपोर्ट ड्रॉ केलं। तर आता इथं बघा, वरती तुम्ही कॉल बाय केलं। ओके, कॉल बाय केल्यानंतर मार्केट काय केलेलं आहे, इथून जर निघालं इथपर्यंत आलं तर इथलं जे एस एल असणार आहे ते तुम्हाला, इथलं एस एल तुम्हाला इथं आणून सेट करायचं आहे, म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट सेट करायचं आहे। आणि मार्केट जर या लेवलला आलं तर तुमचा एस एल काय करायचं आहे, या लेवलला आणून ठेवायचं आहे। जसं जसं मार्केट वर जाईल तसं तसं तुम्हाला एस एल ट्रेल करायचं आहे। आणि जर इथं बघितलं आपण एक ह्याचं जर हे बघितलं, एकच मिनिट, जर आपण याचे जर पॉईंट्स मोजलेत, इथून जर बघितलं तर इथून मार्केट कुठपर्यंत गेलेलं आहे, जवळपास इथपर्यंत गेलेलं आहे 248 पॉईंट। ओके, म्हणजे मार्केटमध्ये एक मोठा मोमेंट दिलेला आहे या ठिकाणी, आणि 248 पॉईंट हा खूप मोठा मोमेंट होतो आहे। तुम्ही तुमच्या हिशोबानं एक 50 पॉईंटचं जरी चार्टवरचं घेतलं तर प्रीमियम त्याचं 25 रुपये असणार आहे। ॲट द मनीनं तुम्ही जर बाईंग करत असाल तर 25 रुपयानं प्रीमियम वाढणार आणि तुमचं या ठिकाणी इतका मोठा प्रॉफिट होऊ शकतं। आणि अशाच प्रकारे जर मार्केटमध्ये डाऊन साईड आला, तर डाऊन साईड आला, एक समजून चालू आहे, सपोज आपण समजून चालू आहे, डाऊन साईड आला तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल या ठिकाणी तुम्हाला इथं पुट बाय करायचं आहे, इथं वरती एस एल लावायचं आहे। आणि हा रेंज जर खूपच मोठा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं सेंटरमध्ये आपलं एक 20-25 पॉईंटचं चार्टवरील एस एल तुम्हाला इथं सेट करायचं आहे, किंवा लास्ट स्विंग हाय जे असतो तिथं मला एस एल लावायचं आहे। जर बॉक्स खूप मोठा असेल तर, हा जो बॉक्स दिसतो खूप मोठा असेल तर आपल्याला बॉक्सच्या अलीकडे पण तिथं एस एल सेट करू शकताय। तर अशा प्रकारे तुम्ही एस एल ट्रेलिंग करून मध्यंतरानंतरनं, म्हणजे अर्ध्या दिवसानंतरनं तुम्ही मार्केटचं मोमेंट एक कमी प्रीमियममध्ये तुम्ही इथं एक्सपायरीला एन्जॉय करू शकताय। तर हे एक एक्झाम्पल झालं। अजून एक दुसरं एक बघूया। आता हे 2 तारखेचं झालं, 2 तारखेच्या अगोदर म्हणलं तर काय 26 तारीख येणार, 2 तारखेच्या अगोदरचं 26 डिसेंबर। तर इथं बघा, आता हे 26 डिसेंबर, आता बऱ्याच जणांना काय होतं, 26 डिसेंबर म्हणजे 26 तारीख इथून सुरुवात झालेलं आहे, इथून पूर्ण 27 तारखेपर्यंत पूर्ण प्युअर फ्लॅट असं मार्केटमध्ये दिलेलं आहे। ओके, म्हणजे मोमेंटच नाही आहे। पण जर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल, जर शिकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या ठिकाणी पण एक मोमेंट दिसेल। इथं जर जवळपास तुम्ही जर बघितलं, वेळ आहे 12 नंतरनं, 12 ते जवळपास इथं हे जवळपास 13 वाजता, म्हणजे जवळपास 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान इथं मार्केटनं काय केलेलं आहे, एक फ्लॅट मोमेंट दिलेला आहे, म्हणजे 1:30 वाजेपर्यंत, जसं तुम्हाला म्हणलो अर्ध्या दिवसानंतरनं एक मोमेंट दिला आहे। त्यानंतरनं काय केलेलं आहे, डाऊन साईडला इथं ब्रेक केलेला आहे, डाऊन साईडला ब्रेक केलं, मग आपण तिथून एंट्री, आणि बॉक्स छोटा आहे म्हणून आपण वरती काय करणार, या लेवलला आपण लास्ट स्विंग हायला एस एल लावणार। स्विंग हायला एस एल लावलं, खालच्या साईडला इथं आपण एंट्री केलं, तिथं
वरती SL प्लेस केलं आणि टार्गेट आपण जर बघितलं, याचं जर रेंज मोजून दाखवलं तुम्हाला आता मी, तर आता बघा इथून जर एंट्री केलं, लाल कॅन्डल दिसतंय, हा निळा पॉईंट दिसतंय, हे पूर्ण अख्खं रेंज आहे. रेंजला ब्रेक केलं, इथून जरी बघितलं आपण, इथून जरी एंट्री केलं आपण पुट साईडला, ओके, इथून जर केलं आणि खाली दोनच कॅन्डलमध्ये जवळपास तुम्हाला किती आहे, 77 ते 80 पॉईंटचं मुवमेंट या ठिकाणी मार्केटनं दिलेलं आहे. 77 ते 80 पॉईंट म्हणलं तर जवळपास तुमचं 40 रुपये इथं ॲट द मनीचं प्रीमियम होत आहे. 80 पॉईंट चार्टवरचे म्हणजे तुमचं प्रीमियम असणार आहे 40 रुपये ॲट द मनीचं, तुम्ही जर एंट्री करत असाल तर. इन द मनी केलं अजून जर डीपली तुम्हाला जास्तीत जास्त पॉईंट मिळेल, पण तुम्ही शक्यतो एक्सपायरी दिवशी ॲट द मनीचाच प्रयत्न करा. आणि आउट ऑफ द मनीचं कसं आहे, DK जास्त होतो त्यामुळे तिथं पण लॉस होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ॲट द मनीनं जर एंट्री केलात तरी तुम्हाला चांगलं बेनिफिट या ठिकाणी बघायला मिळेल. आता मी तुम्हाला 2 एक्झाम्पल दिलं, एक तर 26 तारखेचा हा आणि त्यानंतर आपण 2 तारखेचं पण बघितलेलं आहे. जर अजून असेच एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला पण ते बोरिंग होईल. या ठिकाणी तुम्ही थोडक्यात जर समजून घेतलं तर एवढं मार्केट रेंजमध्ये गेलं दुपारनंतर आणि त्यानंतर डाऊन साईडला एक ब्रेक केलं आणि 2च कॅन्डलमध्ये तुम्हाला जवळपास 80 पॉईंटचं चार्टवरील तुम्हाला मुवमेंट दिलं आहे. 40 रुपये तुमचं प्रीमियम वाढलेलं आहे. मगाशी तर बघितलं आपण 200पेक्षाही प्लस त्या ठिकाणी आपण जे 2 तारखेचं मुवमेंट बघितलेलं आहे, 200हूनही प्लस त्यामध्ये तुम्हाला मुवमेंट बघायला मिळालेलं आहे. तर एक्सपायरी दिवशी तुम्ही अशा प्रकारचे प्रयत्न करू शकताय आणि एक्सपायरीचं तुम्ही आनंद घेऊ शकता याच्यामध्ये. तर हे एकदम मोठं मुवमेंट आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक एक्सपायरीला तुम्ही सुरुवातीला तर काय करू शकता, तुम्ही याच्यावरती बॅक टेस्टिंग तर कराच तुम्ही, जसं मी आता हे करून दाखवलं आहे. बॅक टेस्टिंग आहे कारण मार्केट बंद आहे आणि मार्केट ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस तुम्ही पेपर ट्रेड करून स्वतः एकदा एक डेमो म्हणून तुम्ही ह्याचं अनुभव घेऊ शकताय. जर चांगला ह्याच्यामध्ये रिझल्ट दिसत असेल तरच तुम्ही तुमच्या जबाबदारीने ट्रेडिंग करावा. तर व्हिडिओ अशा प्रकारचे तुम्हाला जर पुढचे येणारे बघायचे असतील, अजून बरेच काही टेक्निकल्स व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल आहेत चार्ट आपल्या प्लेलिस्टमध्ये, तुम्ही जाऊन बघू शकताय, व्हिजिट करू शकताय जर नवीन असाल तर. तर असेच येणारे व्हिडिओ पुढचे तुम्हाला जर सोप्या पद्धतीचे बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या एका असेच नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये.